मोर्शी तालुक्यात येत असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 577 घनमीटर प्रति सेकंद या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे। त्यामुळे नदीकाठील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। खुल्या बाजारात कापसाचे दर MSP पेक्षा कमी आहेत। कापसावरील 11% आयात शुल्क रद्द केल्यानं कापसाचे दर आणखी दबावात आले। त्यामुळे शेतकरी CCIला कापूस विकण्यास प्राधान्य देणार आहे। CCIला कापसात 8 ते 10% ओलावा असतो, तर सुरुवातीच्या कापसात किमान 16 ते 20% ओलावा आढळून येतो। अशा परिस्थितीत CCI ओलाव्याचं कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस MSP पेक्षा 300 ते 600 रुपये कमी दरानं खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर परिसरात 2 महिने लुटून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेले नाही। जून व जुलै महिन्यात विकलेल्या धानाचे चुकारे शासनावर थकीत असल्यानं खरीप हंगाम संकटात सापडला आहे। शासनानं झोपेचं सोंग घेतल्याची टीका शेतकरी वर्गातून उमटत आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून उन्हाळी हंगामात मे महिन्यापासून उन्हाळी धान खरेदी केले। जुलै महिन्यापर्यंत खरेदी पार पडली। पूर्ण खरेदी सरकार करू शकले नाही, ही खेदाची बाब आहे। मात्र जेवढी खरेदी झाली त्याची चुकारे सुद्धा वेळेत शासन देत नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक गोचिक होत आहे। राज्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीनं गेल्या 13 महिन्यामध्ये राज्यातील अनेक कुणबी नोंदी शोधल्या। आज निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी जरांगे पाटील आणि शिंदे यांच्यात 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। दिवाळीनंतर कुठल्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। तसेच पदाधिकाऱ्यांकडूनही जोमात तयारी केली जात आहे। काही ठिकाणी तर नेते पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। असे असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीला पहिला दणका देण्याच्या तयारीत आहेत। पुण्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेशच दिलेला आहे। राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे। भर पावसात देखील आंदोलन सुरूच होतं। यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे। त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार हा विषय जर केंद्राच्या अखत्यारीमधला असेल तर केंद्रात सुद्धा आपलं सरकार आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं केंद्रात चांगलं वजन आहे। फडणवीसांचं वजन नरेंद्र मोदीकडे आहे, तर शिंदेचं वजन हे अमित शहाकडे आहे। या दोन्ही नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे। आम्ही पाहतोय आमचा सगळा मराठी माणूस पावसात दिसतोय, चिखलात बसला आहे। महाराष्ट्रातील हे काय चित्र बरं नाही, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। त्यातच आता मुंबईसह आजूबाजूला राहणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। दरवर्षी लालबागच्या राजासह इतर प्रसिद्ध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात। या भाविकांची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे। रविवार 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला असून यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। रामायणमध्ये मंदोदरीची भूमिका काजल अग्रवाल साकारणार आहे। त्यांच्या या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान काजलच्या मालदीव ट्रिपमधील काही फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे। या फोटोमध्ये अभिनेत्री मोनोकिनी लुकमध्ये अतिशय ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे। अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच रामायण चित्रपटात मंदोदरीची भूमिका साकारणार आहे। सिनेमाच्या भूमिकेसोबतच काजल अग्रवाल रिअल लाईफमध्ये स्टाईल आणि ग्लॅमरस अंदाज देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांचा कौटुंबिक ड्रामा चित्रपट हृदयपूर्वम नुकताच 28 ऑगस्टला प्रदर्शित झाला। हृदयपूर्वमचे दिग्दर्शन सत्यान अंतिकड यांनी केलं असून हा एक कौटुंबिक ड्रामा आहे, ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे। चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे। हृदयपूर्वमचं ओपनिंग डे कलेक्शन अपेक्षेपेक्षा जास्त असून त्याने लोका चॅप्टर 1 या चित्रपटाला कमाईत मागे टाकला आहे। मोहनलाल यांचा 2025 या वर्षातील हा 3रा चित्रपट आहे।
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या नेहमीच पापाराजी आणि फॅन्सवर केलेल्या कठोर टिप्पण्यांमुळे चर्चेत राहतात. कॅमेरे पाहून वारंवार भडकणाऱ्या जया बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन हसताना दिसत आहे आणि पापाराजींना अगदी प्रेमळ शब्दात बोलताना दिसत आहे. शिवाय फोटो काढण्यापासूनही रोखत नाही आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन आपल्या याच वागण्याबद्दल एक प्रकारे यू टर्न घेत आपली बाजू मांडताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जया बच्चन यांचा हा व्हिडिओ जुना आहे. अबू जानी आणि संदीप गोस्वामी यांच्या एका कार्यक्रमाला त्या पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी हसत पापाराजींना पोज दिल्या. त्याबद्दल कॅमेऱ्यासमोर जाऊन आपल्या रागाबद्दल पापाराजींशी चर्चा केली. अरे वीडियो बंद करो ना मैडम, बोल दो जब मैं तैयार होती हूँ तो ठीक है, जब तैयार नहीं होती तो फोटो लेते हैं तो फिर निकलता है.